नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी आता घराच्या किमती जाहीर झालेल्या आहेत. 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये LIG आणि EWHची जी घरे सांगण्यात आलेली आहे. काही ठिकाणी घरांच्या किमती कमी आहेत तर काही ठिकाणी घराच्या किमती जास्त आहे. जे सेक्टर वाईज जे घरांच्या किमती निघालेल्या आहेत त्या घराच्या किमतीमध्ये जर आपण विचार केला तर खारघर रेल्वे स्टेशनला ही 97 लाख रुपये किंमत ठेवण्यात आली आणि तळोजा सेक्टर 28 मध्ये ही किंमत 25 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. आता हे ज्या लोकेशन वाईज जे सेक्टर वाईज जे घरे निघालेत त्या प्रत्येक घरांना एक सिडकोद्वारे एक नाव देण्यात आलेलं आहे. सिडको सोसायटींना नावे म्हणजे समजा जर आपण पहिले स्टार्ट आपण LIG पासून सुरुवात करूया. जे LIGचे जे प्रकल्प आहेत जसं की वाशी ट्रक टर्मिनल, या वाशी ट्रक टर्मिनलला गिरनार पल्मेरा असं नाव देण्यात आलेलं आहे. बघा ही सर्व लिस्ट मी तुम्हाला जे सर्वांचे नाव सांगितल्यानंतर मी तुम्हाला क्रमाने तुम्हाला एक लिस्ट मी देणार आहे की कोणत्या म्हणजे कोणत्या प्रोजेक्टला कोणते नाव देण्यात आलेलं आहे. बघा वाशीला गिरनार प्लेमेरा देण्यात आलेला आहे. जे खारघर बस टर्मिनल आहे तिथे LIGचे 340 फ्लॅट आहेत, तिथे विक्रमशिला लिक्सी असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशन जी लॉटरी आहे तिथे 840 फ्लॅट आहे टोटल, तिथे हिमालय हाईट्स असं नाव देण्यात आलेलं आहे. खांदेश्वर रेल्वे स्टेशनला लागत जे सिडकोची लॉटरी आहे त्याच्यामध्ये जे 1470 फ्लॅट देण्यात आलेले आहेत तिथे सागरमाला फेज 1 असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पनवेल बस टर्मिनलला हेरिटेज इन्क्लेव्ह असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर खारकोपर प्लॉट नंबर 3 जी LIG टाईपची 2113 घरे देण्यात आलेली आहे. 40 लाख रुपये घराची किंमत ठेवण्यात आलेली आहे. त्यांना द्वारका फेज 3 म्हणजे खारकोपरला EWS LIG असे जे फेज 1 फेज 2 फेज 3 आहे त्यांना द्वारका असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि फेज वाईज त्यांची डिवाइड केल्या म्हणजे फेज 1 फेज 2 फेज 3. जसे तळोजामध्ये कसं फेज 1 फेज 2 फेज 3 आहे तसं तिथे खारकोपरला फेज 1 फेज 2 फेज 3 असे नाव देण्यात आले आणि सोसायटीचं नाव असेल द्वारका. त्यानंतर तळोजा सेक्टर 37A मध्ये जी सोसायटी देण्यात आलेली आहे त्या सोसायटीला विजयदुर्ग विस्टा असे नाव देण्यात आलेले आहे. ही झाले LIG टाईपचे. बघा साईडला हे LIG टाईपची जी सेक्टर वाईज आहे त्यांची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता EWS मध्ये जे सेक्टर येतात त्या सेक्टरची नावे कशी आहेत त्यांची मी माहिती तुम्हाला देतो. बघा सर्वप्रथम आपण सुरुवात करूया खारघर बस डेपो सेक्टर 14 जे 1700 फ्लॅट आहे EWSचे, त्यांना नाव देण्यात आलेले आहे तक्षशिला हाईट्स. त्यानंतर कळंबोली बस डेपो जे सेक्टर 17 आहे तिथे 1360 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आले आहे EWSचे, त्यांना प्रगती पॅराडाईज असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तळोजा सेक्टर 28 जी घरे आहेत तिथे 2185 घरे आहेत, सर्वात स्वस्त घरे आहे, 25 लाख रुपये घरांची किंमत आहे. तिथे रायगड इस्टेट फेज 1 असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तळोजा सेक्टर 39 मध्ये सर्वात जास्त घरे असलेल्या सिडको लॉटरीमध्ये टोटल 7500 घरे आहेत, 26 लाख रुपये किंमत आहे. इथे जर प्रधानमंत्री आवास योजना जर आपण कमी केली तिथे 23,50,000च्या दरम्यानच तुम्हाला घरं मिळतील. म्हणजे तळोजामधले हे पण सुद्धा स्वस्त घरे आहेत. इथे रायगड इस्टेट फेज 1 असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बामणडोंगरी रेल्वे स्टेशनला लागून जी 1700 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यांना अनंता टॉवर असे नाव देण्यात आलेले आहे. आणि खारकोपर फेज 1 फेज 2 जे EWSचे घरे आहेत तिथे द्वारका नाव देण्यात आलेले आहे. ही EWS आणि नंतर तुम्हाला LIG मध्ये सांगितले ते LIG. आता आपल्याला जे सर्वात बेस्ट लोकेशन म्हणजे जे सांगण्यात आलेलं आहे जे खारघर रेल्वे स्टेशन तिथे 1803 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 97 लाख रुपये सर्वात जास्त किंमत असलेल्या या लॉटरीमधले हे घर आहे. 2 BHKचे घर आहे, 540 चौरस फुटांचे घर आहे. यांना नाव दिलेलं आहे नालंदा इम्पोरियल असे हे सिडको सोसायटींना नावे देण्यात आलेली आहे. जे 26,000 घरांची लॉटरी निघाली त्यामध्ये सोसायटी वाईज ही नावं देण्यात आली. बघा साईडला तुम्हाला हे सर्वांचे नावं मी परत एकदा रिपीट केलेली आहे. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, काही माहिती मिळाली असेल इम्पॉर्टंट तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.